मनस्पर्श कथा या चॅनलवर आपले स्वागत आहे. रियाने तिच्या चेहऱ्यावर फुगीर भाव घेऊन तिने पुन्हा एकदा तिच्या वडिलांकडे तक्रार केली. एक स्फुटला उचलून ती तिच्या वडिलांच्या पोटीवर हलकीच मारते. नाही बाबा, तुम्ही हे सर्व चुकीचे करत आहात. बटर क्रीम फ्रॉस्टिंगसह ॲवोकाडो कोणाला आवडतात का? लहान रियाने तिच्या वडिलांच्या खेळकर वागण्यावर भुसभुशी केली. रुद्रने गोंडस चेहरा केला आणि तिला ते स्वतः करायला सांगितले. लहान असल्याने तिने स्वयंपाकघरातील किचनकडे पाहिले. रुद्रने तोंड मुठीने झाकून त्याचे हास्य दाबले. रिया तिच्या वडिलांकडे ओरडत म्हणाली, बाबा मला उचला. तिने तिचे हात उघडले. तिच्या गोंडस कृतीमुळे तो विरघळला आणि तिला आपल्या बाहूंमध्ये उचलून स्वयंपाकघरातील किचन वाट्यावर ठेवले. तिने ताज्या बेरी आणि स्ट्रॉबेरी उचलल्या आणि तिच्या वडिलांना ते उत्तम प्रकारे कापण्यास सांगितले. बाबा, तुम्हाला मास्टर शेफ कोणी बनवले? तुमची चव खूप भयानक आहे, रिया म्हणाली. तिची करंगळी बटर क्रीममध्ये बुडवून चाटत होती. ते खूप चवदार होते आणि ते आनंदाने खिंचाळली. रुद्रने तिच्याकडे डोळे मिचकावले आणि म्हणाला, तुला वाटत नाही का की तू माझ्या आईसारखी जास्त आहेस आणि मुलीसारखी कमी? त्याने डोळे मिचकावले. ती हसली आणि खेळकरपणे तिचे पाय हलवत विचारत होती, तू हा केक त्या सुंदर मुलीच्या घरी पोहोचवशील का? तिने उत्साहाने विचारले. तिच्या घरी पोहोचव का? ती रेस्टॉरंटमध्ये येईल तेव्हा मी स्वतः तिला आणून देईन. केकला शेवटचा स्पर्श देत रुद्रने खांदे उडवले. तो एक छोटासा स्वादिष्ट केक होता, ज्यामध्ये उत्तम प्रकारे कापलेली बेरी आणि स्ट्रॉबेरी होती. केक पाहून रियाचे डोळे चमकले, पण तिच्या ओठातून जांभई आली. ती तिच्या प्रियकरासाठी केक बेक करण्यासाठी तिच्या नेहमीच्या दिनक्रमापेक्षा लवकर उठली. तथापि रुद्र त्याच्या तंद्रीमुळे सहकार्य करू शकला नाही. तो अजूनही खूप झोपलेला होता. त्याच्या मुलीला जांभई येत असल्याचे पाहून त्याने विचारले, आपण पुन्हा झोपूया का? तिने मान हलवली. आताही झोप येत आहे. रुद्र केक एका लहान डब्यात पॅक करण्याची खात्री केली. ती याला आपल्या हातात घेऊन तो पायऱ्या चढला. त्याने तिला बेडवर झोपवले तेव्हा ती त्याच्या खांद्यावर टेकली. तिला तंद्री वाटत होती. तोही तिच्यासोबत गेला आणि तिला त्याच्या हृदयाशी धरले. बाबा प्लीज, तो केक आणायला विसरू नका आणि मिस ब्युटिफुलचे आभार मानायला विसरू नका, ती तिच्या झोपाळू आवाजात म्हणाली. नक्कीच माझ्या बाळा, आता झोप. त्याने तिच्या डोक्यावर हळुवारपणे थोपटत उत्तर दिले. बाबा, मी तुमच्यासोबत येऊ का? तिने डोळे उघडे ठेवून विचारले. तिला झोप येणार आहे हे कोणीही सांगू शकत नव्हते. जणू काही तिची झोप खूप आधीच गायब झाली होती. रुद्रने उसासा टाकला आणि हळुवारपणे तिची विनंती नाकारली. बाबा प्लीज, जर ती कामावर आली नाही तर? चला तिच्या घरी जाऊया. ती उत्साहाने उठून बसली. रुद्र त्याच्या मुलीकडे आश्चर्याने पाहत राहिला. नाही, फक्त 1 मिनिटापूर्वी तिला झोप लागली होती आणि आता ती ऊर्जेने भरलेली होती. ती नक्कीच येईल, रुद्र डोळे मिटून म्हणाला. त्याच्या मुलीने त्याला आधी उठवले होते म्हणून तो खूप थकला होता. रिया भुसभुशीत झाली आणि तिच्या वडिलांच्या छातीवर बसली. त्याने थकलेल्या भावनेने उत्तर दिले, माझ्या बाळा, तुझ्यात किती ऊर्जा आहे. मी थकलो आहे, मी झोपून जाईन. बाबा थकले आहेत. तिने रडणारा चेहरा केला. हट्टी आणि खोडकर मुलीशी सामना करणे सोपे नाही. रुद्रने लगेच तिला बेडवर ठेवले आणि स्वतःला चादरने झाकले. त्याला फक्त विश्रांतीची आवश्यकता होती. वडिलांच्या धाडसाने रिया थक्क झाली. येथे त्या निष्पाप मुलीच्या इच्छा पूर्ण होत नाही. मी जात आहे, मी जात आहे बाबा. रिया गादीवर गोड पाय आपटत नाट्यमयपणे ओरडली. तिने पाहिले की तिचे वडील चादरवरून हात काढून निरोप देत आहेत. त्याने तिला निरोप दिला. रिया श्वास घेत होती आणि त्याच्या मागून लाथ मारत होती, ज्यामुळे तो ओरडू लागला. मी इतक्या खोडकर मुलीला वाढवले आहे. त्याने रडत चेहरा करत विचार केला. दरम्यान रिया बेडवरून उडी मारली आणि चादराच्या मागे लपलेल्या तिच्या वडिलांकडे पाहत होती. ती पटकन खाली लाऊंजमध्ये गेली. लाऊंजवरून उदयला फोन करण्यासाठी तिने त्याचा नंबर डायल केला, कारण त्याने तो नंबर तिला लक्षात ठेवायला लावला होता. उदयला माहीत होतं की ती फक्त त्याचा छोटा राक्षस रिया असू शकते, म्हणून फोन लगेच उचलण्यात आला. काका, बाबा मला सोडून गेले आहेत, ती नाट्यमयपणे म्हणाली. अरे माझ्या बाळा, मी लगेच तुझ्या बाबांना शिक्षा करायला येतोय. त्याने माझ्या बाळाला रडवले. भिंतीवर टांगलेल्या त्याच्या आणि रुद्राच्या चित्राकडे डोळे मिचकावत उदय म्हणाला. दरम्यान ती गुणगुणली आणि बडबडली, काका लवकर ये, माझा छोटा राक्षस. उदय तिच्या गोंडा स्वभावाकडे हसत म्हणाला. ती रुद्र आणि उदय दोघांसाठी ही जीवनरेखा होती. गाडी चालवताना रुद्रने जांभई दिली. त्याची मुलगी आणि त्याचा जिवलग मित्र कुजबुजत गप्पा मारत आणि हसत असल्याचे त्याने पाहिले. त्याने डोळे मिचकावून उत्तर दिले, माझे आयुष्य मला कधी शांत झोपू का देत नाही. रुद्रने नाट्यमय उसासा टाकत स्वतःशीच विचार केला. तो आपली गाडी नियुक्त केलेल्या पार्किंग क्षेत्रात पार्क करायला निघाला.
रिया आणि उदय गाडीतून बाहेर पडले. रिया उत्साहाने तिच्या वडिलांच्या रेस्टॉरंटमध्ये धावत गेली. उदय त्याच्या मागून जवळून गेला. उदय, प्लीज तिच्यावर लक्ष ठेव, रुद्रने सूचना दिली आणि त्याचा फोन वाजू लागला. टेलिव्हिजनवर अलीकडची घडलेली घटना पाहिल्यानंतर त्याची आई त्याची चौकशी करत होती. आईला धीर दिल्यानंतर रुद्रचे लक्ष एका टॅक्सीकडे गेले, जिथे त्या दोन्ही मुली ड्रायव्हरशी वाद घालत होत्या. त्याला आश्चर्य वाटले की ती दुसरी कोणी नसून नोरा आणि नीलम आहे. डोके हलवत त्याने कॉल बंद केला. गुड मॉर्निंग मिस नोरा आणि मिस नीलम, तुम्ही दोघींनी या निष्पाप माणसाला का त्रास दिला, त्याने विचारले. सहज त्याने त्याचे हात त्याच्या खिशात घातले. तो त्यांना उद्देशून बोलत असताना नीलम त्याच्या सुबकपणे कापलेल्या दाढीचे कौतुक केल्याशिवाय राहू शकली नाही आणि त्याचा स्टायलिश अरमानी सूट त्याच्या दुसऱ्या त्वचेसारखा त्याला बसत होता. त्याचे बांधलेले शरीर पूर्णपणे ओम डिस्प्ले सारखे होते. नीलम स्वप्नाळूपणे त्याच्याकडे डोळे मिचकावत होती आणि हलकेच हसली. नोरा तिच्या स्वप्नाळू चेहऱ्यावर मुक्का मारून इच्छित असताना त्याने तिच्याकडे भुवया उंचावल्या. नीलम, तो तुला काहीतरी विचारत आहे, नोरा कुजबुजली, तिला वास्तवात परत आणण्याचा प्रयत्न करत. बरं, त्याला विचारू दे, अशा संधी वारंवार येत नाहीत. अरे, तो खूप देखणा दिसतोय, नीलम त्याच्याकडे पाहत म्हणाली. रुद्रने एक छोटीसे हास्य केलं आणि तिच्यासमोर बोटे हलवली, ज्यामुळे ती तिच्या स्तब्धतेतून लवकर बाहेर पडली. ती लक्ष वेधून उभी राहून म्हणाली. रुद्रने त्याच्या हास्य नियंत्रित करण्यासाठी त्याचे आतील गाल चावला. ती खरोखरच खूप मजेदार होती. मॅडम, प्लीज भाडे द्या, टॅक्सी ड्रायव्हर म्हणाला आणि नीलम त्याच्याकडे पाहत म्हणाली. हां, पैसे द्या, पुढे जा, अर्थातच मला लूट. तुम्हाला लाज वाटत नाही का? दोन निष्पाप मुलींनी घाबरवण्याचा प्रयत्न करत आहे. तुम्हाला लाज वाटत नाही का? दोन निष्पाप मुलींना घाबरवण्याचा प्रयत्न करत आहे. नीलमने तिच्या कठोर वर्तनाचे प्रदर्शन करत त्याला इशारा दिला. नोराला तिचे उद्धट वर्तन पाहून धक्का बसला आणि तिचे भाव आश्चर्यचकित झाले. सर, मला तुम्हाला सांगू द्या की ही काही क्षुल्लक बाब नाही, नीलम शांतपणे रुद्रला म्हणाली. त्याने खांदे उडवले आणि उत्तर दिले. सर, तुम्ही म्हणत असाल तर मी तुमच्यावर विश्वास ठेवतो. त्याच्या कॅबिनमध्ये जाण्यापूर्वी नीलम त्याच्याकडे प्रेमळ डोळ्यांनी पाहत राहिली, तर नोरा निराशेने तोंड हलवत होती. त्याच्यामुळे आपल्या दोन्ही नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत, नोरा कुरकुरत म्हणाले, नीलमच्या डोक्यावर हात पाडत. नोरा जोरात बोलली आणि रुद्रच्या केबिनमध्ये प्रवेश करणार तोपर्यंत तिच्या मागे गेली. नीलम त्याचे कौतुक करण्यात व्यस्त असताना तिला दोन लहान हात तिच्या कमरेभोवती गुंतलेले जाणवले. ती रिया आहे हे लक्षात येताच ती आनंदाने ओरडली. हे क्यूटी, रिया आनंदाने ओरडली. अरे हाय क्यूट, तू इतकी गोंडस का आहेस, नीलम रियाच्या गालावर चिमटी मारत म्हणाली. रियाने हसून उत्तर दिले, कारण माझे बाबा देखणे आहेत, म्हणून त्यांची मुलगी गोंडस असायला हवी, बरोबर. नीलम तिच्या बोलण्यावर हसली. रिया खरोखरच एक अविश्वसनीय गोंडस मुलगी होती. नोरा आणि नीलम रियाशी गप्पा मारत होते, तर रुद्रने त्यांच्या उत्सुकतेने पाहून रिया लोकांवर किती लवकर विश्वास ठेवते याचे त्याला दुःख वाटले. पण त्याला माहित होतं की नीलम तिच्या बालिश स्वभाव असूनही तिच्या चांगल्या हातात आहे. हा विचार मनात ठेवून तो त्याच्या केबिनमध्ये गेला. दरम्यान नीलमने रियाला कामासाठी नेमलेल्या छोट्या टेबलावर बसण्यास मदत केली. थँक्यू मिस ब्युटिफुल, माझ्या बाबांना वाचवल्याबद्दल, ते माझ्यासाठी जग आहेत. रिया कृतज्ञता व्यक्त करते. नीलम तिच्या शब्दांवर मंद हसली. वेलकम राजकुमारी, तुझे बाबा तुला खूप प्रेम करतात का, नीलमने विचारले. रिया हसत हसत म्हणाली आणि चमकणाऱ्या डोळ्यांनी मान हलवली. वडील मुलीच्या या प्रेमाचे साक्षीदार होऊन नीलम तिच्या भावना आवरू शकली नाही. तिला काही काळापासून असे बंधन अनुभवण्याची इच्छा होती. तो माझ्यावर खूप प्रेम करतो, इतरांपेक्षा जास्त, रिया प्रेमळ स्वरात म्हणाली. नीलम हसली आणि हळुवारपणे तिला मिठी मारली. मला आशा आहे की तो तुला असेच प्रेम करत राहील, नीलम तिच्या केसांना हात लावत हळुवारपणे कुजबुजली. रिया हसली आणि खेळकरपणे तिच्या मुठी दाखवत म्हणाली, जर त्याने तसे केले नाही तर मी त्याला खूप परेशान करेन. तिच्या बोलण्यावर नीलम हसली. काही वेळाने नीलम आणि नोरा त्यांच्या कामात मग्न झाले. रिया टेबलाच्या कडेला पाय लटकवून बसली. सर्वांना कामात व्यस्त पाहून तिने तिच्या वडिलांच्या ऑफिसला जाण्याचा निर्णय घेतला. तथापि त्यांना कामात व्यस्त पाहून तिने तक्रार केली. बाबा, तुम्ही तो केक मिस ब्युटिफुलला दिला का? तुम्ही थँक्यू म्हटलं का? नाही, तुम्ही दिला नाही बाबा, ती गाल फुगवत म्हणाली. व्यस्त असूनही रुद्रने सॉरी म्हणते आणि व्यवस्थित पॅक केलेला छोटा केक उचलला. जा आणि तुझ्या मिस ब्युटिफुलला इथे बोलावून ये, तो तिच्या गालाचे चुंबन घेत म्हणाला. बाबा, इतका अहंकार असणे चांगले नाही, तुम्ही तिच्याकडे जावे, ती त्याच्याकडे पाहत म्हणाली. तिच्या सूचना ऐकून त्याने उसासा टाकला आणि डोळे मिचकावले. आणि मला कोण मदत करेल, ती विचारते. त्याला डोके हलवण्यास भाग पाडते. तो तिला हळुवारपणे आपल्या हातात घेतो आणि तिच्या नियुक्त केलेल्या कामाच्या ठिकाणी जातो, जिथे आता प्रत्येकाला त्यांच्या कॅबिनेटमधून काही साहित्य नसतानाही नेहमीप्रमाणे एक डिश तयार करण्याचे काम दिले जाते.
रुद्र विस्तीर्ण हॉल पाहतो आणि नीलम आणि नोरा यांच्यात जोरदार वाद घालताना पाहतो. तो नापसंतीने डोके हलवतो आणि त्यांच्याकडे जातो. तर इतर महिला भरती करणाऱ्या त्याच्याकडे ताज्या मांसाच्या तुकड्यासारखे पाहतात. रिया काही लोकांवर खेळकरपणे जीभ बाहेर काढते आणि रुद्रला तिच्या खोडकर वागण्याची चांगली जाणीव आहे. तो तिला लगेच गप्प करतो. नीलमच्या टेबलावर पोहोचल्यावर रुद्र तिचे लक्ष वेधण्यासाठी आपला गळा साफ करतो. जवळजवळ 10 भरतींसमोर तो हे करेल अशी कल्पनाही न करता स्वतःला शांत करून तो तिला औपचारिक स्वरात संबोधित करतो. चला बाबा. रिया ओरडते. तिच्या वडिलांना बळ देते. मिस नीलम, माझा जीव वाचवल्याबद्दल मी तुमच्या मनापासून आभार मानतो. प्लीज माझ्या आणि माझ्या मुलीकडून ही छोटी मौल्यवान भेट स्वीकारा. पुन्हा एकदा थँक्यू, तो व्यावसायिकपणे म्हणतो. रिया तोंडावर हात ठेवते. तर नीलमचा जबडा जमिनीवर पडतो. तिचे आभार मानले जात होते का? रिया तिच्या वडिलांच्या हातातून खाली उतरते आणि नीलमला केकचे पॅकेज देते. नीलम संकोचीन ते स्वीकारते आणि कुरकुरते. हे आवश्यक नव्हते सर. दुसऱ्या व्यक्तीला मदत करणे माझे कर्तव्य होते. जर आपण एकमेकांना मदत केली नाही तर माणूस असण्याचा काय अर्थ आहे? तिचा आवाज मऊ आहे, तरी तिचे हृदय तिच्या छातीत जोरात धडधडत आहे. सर्वांची नजर आता तिच्यावर खिळलेली असल्याने तिला लक्ष केंद्रित होणे सहन होत नाही. तिला थोडी चिंता वाटते. तिची अस्वस्थता जाणवून रुद्र हलकासा मान हलवतो आणि रियाचा हात धरतो आणि त्यांच्या जाण्याचा संकेत देतो. सुंदर मिस, चाखून बघ आणि मला कळव. मी आणि माझे बाबा तुझ्यावर प्रेम करतो, रिया म्हणते, त्यांचे गुप्त कोड शब्द वापरून, ज्यामुळे रुद्र मानसिकरित्या घाबरला. त्याने तिचे तोंड पटकन झाकले आणि म्हणाला, तिचा अर्थ प्रेमाने थँक असा होतो. हा आमचा कोडवर्ड आहे, तो म्हणतो आणि रिया हसत असताना पटकन त्याच्या केबिनकडे धावते. इथे असताना नीलमचे हृदय जोरात धडधडत होते. तिचे गाल गुलाबी झाले होते. तिचे कधीही अनोळखी व्यक्तीकडून अशा प्रकारची वागणूक पाहिली नाही. हे सर्व रियाचे आभार. आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुढील भाग लवकरच येईल. धन्यवाद.